नवरी मिळे हिटलरला मालिकेचा आजचा पूर्ण एपिसोड. एजे लीलाची माफी मागतात तेव्हा आजीही माफी मागते. तेव्हा लीला, आजी तुम्ही माफी वगैरे काही मागू नका, माझंच चुकलं, मलाच ते खायला नव्हतं पाहिजे. तेव्हा एजे म्हणतात, ते तू नाही खाल्लंस, तुला कोणीतरी खायला घातलंय. तेव्हा लीलाला शिक्षा नाही, शिक्षा श्वेताला होणार. एजे श्वेताला प्रश्न विचारतात, हो किंवा नाही यातच उत्तर द्यायचे. तेव्हा श्वेता गोंधळते. एजे म्हणतात, तू श्वेता लीलाला खायला घातलं का नाही हे सांग. तेव्हा श्वेता हो म्हणते. श्वेता लीलाकडे जाते, तिला ओरडते, तुला आमच्यात भांडणच लावायची होती ना. तेव्हा एजे म्हणतात, मी तुला प्रश्न विचारलेत, तिने नाही. श्वेता, पण ती 25 वर्षाची आहे, तिला कळत नाही का काय खायचं काय नाही. तेव्हा एजे, तूही त्याच वयाची आहेस, तुला समजायला पाहिजे, तुला तर शिक्षा होणारच. तू 2 दिवस जहागीरदारांचं किचन सांभाळायचं, सगळ्या स्टाफना सुट्टी द्यायची सांगतात. तेव्हा श्वेता, हो ही तर खूपच सोपी शिक्षा आहे. मला स्वयंपाक करायला आवडतो, वेगवेगळ्या रेसिपी बनवायला आवडतात. एखादी डिश कधीतरी बनवणं सोपं असतं, पण 3 टायमिंगचं जेवण बनवणं सोपं नसतं, असं एजे म्हणतात. श्वेता, तू जशी मला या फॅमिलीतली मानत नसली तरी मी या घराला माझं सासर मानत आले, माझ्यासाठी ही शिक्षा काही अवघड नाही. एजे, एक लक्षात ठेव, तुझं ज्या व्यक्तीशी लग्न होऊ शकलं नाही ती व्यक्ती तुला शिक्षा देत नाही, तुला शिक्षा देतो तो एक अव्वल दर्जाचा शश. विक्रांत त्याच्या बायकोला घेऊन जातो. तू खूप मनवते, आता चला. विक्रांतचा फोन घेते, पण तिला लॉकच उघडत नाही. ती म्हणते, माझी बर्थ डेट होती ना, आता का उघडत नाही. विक्रांत कसं तरी तिला गप्प बसवतो. इकडे आजी लीलाला भेटायला येतात. मी म्हटलं होतं ना तुला, अभिराम एक दिवस तुझी बाजू घेणार सगळ्या फॅमिलीसमोर. लीला होणार. मला आश्चर्यच वाटलं आजी, अभिराम कधीच नात्यांना मध्ये आणत नाही. आता हळूहळू तुझा चांगुलपणा त्यांच्या नजरेत येईल. पण जेव्हा घडलंय ते तू तुझ्या माहेरी सांगितलंस का. लीला, हो आजी, बाबा मला अजिबात ओरडले नाही. ते म्हणाले आता तेच तुझं घर आहे. त्यामुळे मी हळूहळू इथल्या पद्धती समजून घ्यायला लागले. इकडे अभिराम अंतराच्या फोटोशी बोलत असतो. तुला तर माहिती आहे लीला, मला अजिबात आवडत नाही. पण आज जे काय झालं ते मला अजिबात पटलं नाही. त्या श्वेतामुळे लीलाचा सगळ्यासमोर अपमान झाला आणि त्यात पूजा प्रेग्नेंट. तो विक्रांत किती युजलेस आहे. लीला देवाजवळ बसते, विचारते, नेमके एजे कसे आहेत. मला जर एजे खरे कसे आहेत हे समजून घ्यायचं असेल तर मला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे. त्यांची सावली सारखंच त्यांच्याबरोबर राहून त्यांना समजून घ्यावं लागणार. तरच आता मी तेच करणार. इकडे दुर्गा खूप चिडते. श्वेताने आज तर हद्दच पार केली. तिला वाटलं एजे आणि लीला दूर जातील, पण आता ते जास्तच जवळ येताना दिसतायत. लीला एजेच्या बेडवर येऊन झोपते. एजे तिला उठवतात. लीला म्हणते, मी तुमची बायको आहे ना, तर मी आजपासून इथंच राहणार. एजे, मी तुला परवानगी नाही दिली खोलीत यायची. लीला, जाऊ द्या, आजीलाच जाऊन सांगते. एजे थांबवतात आणि सोफ्यावर झोप असं सांगतात. तेव्हा लीला, मीच का, आज तुम्ही उद्या मी असं झोपू. एजे एसीचा रिमोट शोधतात. लीला, मी जपून ठेवलाय, तुम्ही नका शोधू. आणि एजे सोफ्यावर झोपतात. आता हळूहळू भांडणात का होईना
एजे आणि लीलाच्या प्रेम वाढेल का हे आपल्याला लवकरच कळेल. त्यासाठी चॅनलला दररोज पूर्ण एपिसोड दाखवला जाईल.